भावाला बहिण एवढं सामर्थ्य आपलं करावं चांगल्यापणे मनाने चांगल्या इच्छाने आनंदाने करावं. भांडण आहेत, संकट आहेत, अडचण आहेत, पण सहन केलं पाहिजे प्रिय भावांना बहिण. जो सहन करणार तो टिकणार, सहन करणार तो जिंकणार. हालेलुया 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 हालेलुया. प्रिय भावांना बहिण एक बायबल मध्ये आहे, एक बायबल मध्ये एक शिष्य आहे, त्याने एवढं सहन केलं, एवढं सहन केलं, घर परिवार सगळं मारून टाकला. घर परिवार, मुलं बाळ, संपत्ती, घोर डोर सगळं बैला सगळी मारून टाकली शेतनाने. त्यांनी सहन केलं. त्याच्या अंगाला पण शेताने हात धरला, अंगाला फोड आले, शरीराला फोड आले. पतर ढोंड घेणं खाजवायचा. ते सहन केलं प्रिय भावांना बहिण. पण जेव्हा सहन करत असताना जेव्हा जिंकला, देवाला विचारलं त्याने, देवास ते बोलायचा. जेव्हा पण प्रिय भावांना शैतान बोलायचा काय, एवढा मेळा दुखवला, एवढा संपत्ती मावून टाकली, एवढा संपत्ती वाहून टाकली, मुलं बाळ 10 पोरं मावून टाकली. तरी पण प्रिय भावांना बहिण तरी शैतान विचार करायचा काय, जेव्हा एवढा मेळा काय केला, एवढा सगळा संकटामध्ये पडला, शरीरावर सुद्धा अधिकार घेतला मी, तरी पण येशूला परमेश्वराला मानक आहे. देवाकडे त्यांना सांगायचा, एवढा मी दुखवतो त्याला, एवढा संकटामध्ये पडला, तरी पण तुझं नाव की घे. प्रिय भावांना बहिण, कोणत्या पण संकट आहे, कोणत्या पण भांडण आहे, कोणते पण अडथळे येणार, प्रिय भावांना बहिण देवाचं नाव घ्यायचं असतं. हालेलुया हालेलुया. कारण देवाने पण बायबल मध्ये सांगितलं का पुढचं पाऊल आहे हे सत्यासाठी आहे. जेव्हा तुम्ही प्रिय भावांना बहिण तुमचा पुढचा पाऊल पडणार, तर तुमचा पुढचा पाऊल प्रिय भावांना बहिण सत्यासाठी पडणार. हालेलुया 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 हालेलुया. एक न्याय, तुमचा पुढचा पाऊल एक न्याय देणार, एक सत्य देणार. तुमच्या पुढचा पाऊल प्रिय भावांना जिंकवणार. ते जिवंत उठला परमेश्वर, आज तुमच्या हृदयामध्ये परमेश्वर एक पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वर खडा करणार. हालेलुया 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 हालेलुया. प्रिय भावांना बहिण, आपल्या उपस्थितीमध्ये पाऊल पुढे टाकला आहे, पाळायचंच, टाकला आहे, पाळायचंच. हालेलुया हालेलुया. कारण जेव्हा प्रिय भावाला बहिण आपला पाऊल टाकतो, प्रिय भावाला बहिण आपल्या मघारी पण घेऊ नाही जा. बरोबर ना. कुठे पण आपल्या कामाला जाऊ. आता प्रिय भावाला बहिण विपद असतो, आमचे आई वडिलांनी मला आवाजावर आलशी करे किंवा आलशी करे नाही जाय पण जेव्हा प्रिय भावांना बहिण आईने जरूरत, बाबांनी जरूरत, प्रिय भावांना बहिण मला आलशी आहे. पण जेव्हा प्रिय भावांना बहिण मी जर गेलो असतो तर झालं असतं का नाही? अवून झालं असतं का नाही? जर मी गेलोच नाही, आलशी केली तर हो काय? हालेलुया 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 हालेलुया. प्रिय भावांना बहिण असंच आपली पुढचा पाऊल टाकलेला आहे, ते पाऊल ठेवायचंच. किती पण ते पावलाला ते पाहायला ठेच येणार किंवा किती पण मारणार, तरी पण ते काढायचं नसतं. हालेलुया 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 हालेलुया. कारण जेव्हा प्रिय भावांना बहिण जेव्हा आपल्या उपवासामध्ये राहतो, उपवासामध्ये राहतो, त्या पाऊल आपले पाळलेला आहे, तसेच गड्यावर आपले पाळलेलं आहे. आमेन हालेलुया. शेताला राखे, शेताला भुसा आहे, शेताचे दुकान बरोबर नाही, गड्यावर पाय दिला आपल्या प्रिय भावाला बहिण. हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रिय भावांना बहिण तुमचा मेन शत्रू शैतान आहे. आपला मेन शत्रू कोण? शैतान. त्याला आपल्याला अडवायचं आहे.
हालेलुया 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 त्याला अडवायचं असेल तरी भावांना बेन आपल्याला काय मागा लागल तेव्हा बाई पवित्र आत्मा सामर्थ्य मागा लागल अभिषेक मागा लागल हालेलुया हालेलुया वचनावर ठाम राहण्यासाठी तयार व्हावं लागल वचन आपल्या हृदयामध्ये घ्यायला लागल सामर्थ्य सत्य आपल्या हृदयामध्ये घ्यायला लागल देवाला जगून बोलावं लागल एक रिवायवल नवा जीवन आपल्यामध्ये पाहिजे हालेलुया 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 जेव्हा प्रियभावांना रिवायवल आपल्या घरामध्ये आला प्रियभावांना रिवायवल आपल्या घरामध्ये आला समजा शेताला हात नाही लावा घरावर हालेलुया 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 इकडे त्याला आले प्रियभावांना बिनो पण शैतान लबड आहे आपल्या तेडे आणणार पण आपले जर आपल्यामध्ये वचन पाहिजे आपल्या हृदयामध्ये वचन पाहिजे देवाचं वचन पाहिजे सामर्थ्य पाहिजे अभिषेक पाहिजे प्रिय भावांना बहिणो हालेलुया 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 प्रिय भावांना बहिणो अब्राहम पण देवाचे वचन घेत जिंकायचा देवाचे वचन घेत जिंकायचा एवढे संपत सोडून बायबल जोडला देवाचे वचन करून धावला प्रिय भावांना बहिणो आपले पण तसं धावायचं वचनावर धावायचं वचन कुठं आहे वचन घ्यायचं आपल्या हृदयामध्ये वचन आपल्या मनामध्ये घ्यायचं जेव्हा वचन आपल्या हृदयामध्ये आलं समजा देवाचा आत्मा आपल्या हृदयामध्ये आलेला आहे हालेलुया 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 प्रिय भावांना बहिणो वचन एक महत्त्वाचे वचन आहे जेव्हा वचन आपल्या हृदयामध्ये येतं तेव्हा परमेश्वराला बी पण आपल्या हृदयामध्ये जेव्हा वाढवायचं आपल्याला काम ठेवायचं करायचे वचन पुष्कळ आहे वचन आपल्या जीवनासाठी आहे वचन आपल्या सत्तेसाठी आहे वचन आपल्या आरोग्यासाठी आहे हालेलुया 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 जेव्हा प्रिय भावांना बोलू वचन जर तुमच्या हृदयामध्ये असणार ना तुम्ही दोन गोष्टी तुमची बाहेरच्या तुम्ही ते शिकवाल तर तुमची द्वारे परमेश्वर काय करू तुम्हाला त्याच्या द्वारे तुमची द्वारे कार्य करून परमेश्वर दुसऱ्याचं जीवन बदलला हालेलुया 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 आपल्यामध्ये वचन पाहिजे का नाही देवाचा आत्मा पाहिजे का नाही देवा सामर्थ्य पाहिजे का नाही हालेलुया 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 आज प्रार्थना होणार आजची देवासमोर स्टार्ट करा आज रात्रीपासून किंवा आजपासून आतापासून देवापासून स्टार्ट करा मागण्यासाठी का देवा मला तुझं वचन पाहिजे वचन आहे प्रिय भावांना मिळो तर आपल्याकडे जीवनभर खरोखर होणार सत्य होणार हालेलुया हालेलुया आपल्या भावांना पण दाऊद पण लढायचा दाऊद पण गोलियत लढायचा एवढा मोठा गोलियत आणि दाऊद एवढा बारीक 10 वर्ष 12 वर्षाचा मुलगा आपल्या भावांना म्हणलो तो काय सांगायचा का दाऊद गोलियत सांगायचा का माझ्याकडे तलवार आहे गोलियत सांगायचा का माझ्याकडे काय आहे तलवार आहे दाऊद सांगायचा का देवाचं वचन माझ्याकडे आहे हालेलुया देवाचा वचन असलेल्या भावाला म्हणो किती पण मोठा शत्रू असो तुम्ही मारणार आमेन हालेलुया 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 आपल्या भावाला म्हणो जेव्हा आपल्यामध्ये वचन असणार फार चांगली गोष्ट आहे फार चांगली गोष्ट एक नंबर आपल्यामध्ये वचन असतं जेव्हा आपल्या भावाला म्हणो आपल्यामध्ये वचन आहे तर आपल्या पाठीमागे शेजारी बंद राहते परमेश्वर करून टाका कारण प्रिय भावांना बिलो शेताला आपले पुढेतून कार्य करता येत नाही आपण पाठीमागून कर शेतात आपला फसव अडथळ्यामध्ये पाड हालेलुया 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 आपल्याला वचन घेण्यासाठी फार महत्वाचं आहे प्रिय भावांना बिलो वचन आपल्या घरामध्ये आपल्या मुखामध्ये आपले जेव्हा गोष्टी बोलतात आपल्यामध्ये वचन पाहिजे कोणी घर परिवारचे बोलतात तर आपल्यामध्ये वचन पाहिजे प्रेमाने बोललं पाहिजे वचनामध्ये बोललं पाहिजे हालेलुया 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 जेव्हा प्रिय भावांना तुम्ही जर वचनामध्ये बोलणार तेव्हा तुमच्या नवीन उत्पत्ती तुमचे
तेव्हा तुमच्या उत्पत्तीमध्ये तुझं नाव लिहिलं जाणार. हालेलुया 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 हालेलुया. हे भगवान आपण आज तुम्ही जे दिवस उपस्थित पार केला आहे, आज परमेश्वर तुम्हाला उत्पत्तीचे नाव परमेश्वर तुम्हाला देणार. घ्यायचं का नाव? घ्यायचं का नाही? हालेलुया 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 हालेलुया. देवाने आपल्याकडे एवढं काय केलं? उत्पत्ती केले. आपल्या जीवनात उत्पत्ती केली देवाने. आपल्या देवाने मोठी उत्पत्ती केली. पण ती भावाने खरोखर आपल्यामध्ये वचन पाहिजे. आपल्यामध्ये उत्पत्तीचे वचन पाहिजे. आपल्यामध्ये उत्पत्तीचे वचन पाहिजे. प्रिय भगवानला मिळो. उत्पत्तीचे पुस्तक वाचा प्रिय भगवानला मिळो. तुम्हाला सगळं काय समजेल. हालेलुया 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 हालेलुया. जेव्हा आपल्यामध्ये प्रिय भगवानला मिळो उत्पत्ती होणार, जेव्हा प्रिय भगवानला मिळो आपल्यामध्ये उत्पत्ती होणार, तेव्हा आपल्यामध्ये नवीन जीवन येणार. नवीन जीवन. हालेलुया हालेलुया हालेलुया.